हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. डिअर स्टुडंट, आज आपण क्लास 12 बायोलॉजीचा लेसन नंबर फर्स्ट रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट बघणार आहोत. बघा मित्रांनो, फर्स्ट लाईनमध्येच आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. बघा, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक देअर पॅरेंट. रिप्रोडक्शन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये यंग वन्सचं प्रोडक्शन होते. यंग वन्स मीन्स ऑफस्प्रिंग किंवा आपण चाइल्ड म्हणू शकतो, आणि हे ऑफस्प्रिंग किंवा चाइल्ड त्यांच्या पॅरेंट्ससारखे असते. या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. मग हे रिप्रोडक्शन, वाय दिस रिप्रोडक्शन इसेन्शियल, का गरजेचे आहे रिप्रोडक्शन? फॉर द कंटिन्युएशन ऑफ द स्पेसिस अँड द मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ कंटिन्युअस चालू राहण्यासाठी हे रिप्रोडक्शन काय आहे, गरजेचे असते. सो इच ऑर्गॅनिझम हॅज इट ओन पर्टिक्युलर मेथड. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची वेगवेगळे रिप्रोडक्शन करण्याची काय असते, मेथड असते. ते डिपेंड असते त्या ऑर्गॅनिझमवर की कोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन ते करत आहे. आता इथे टाईप आहे, तर दिस रिप्रोडक्शन आर डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. किती कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे रिप्रोडक्शनला? 2 कॅटेगरीमध्ये. पहिले आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शनचे टाईप किती आहे, कॅटेगरी किती आहे? 2. तुम्ही याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पण म्हणू शकता. आता बघा, फर्स्ट टाईप सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? सेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 कॅपेटेबल गमेट ऑर द सेक्सेल. आता आपण फर्स्ट लाईनमध्येच रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली, आणि इथे आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन पण सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? इट डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ 2 गमेट. यामध्ये 2 गमेटचे फ्युजन होत नाही. विदाऊट फ्युजनचंच इथं रिप्रोडक्शन होते. त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटल्या जाते. मग बघा, इट इज द प्रोसेस इट इज प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिक. या प्रोसेसमध्ये जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम ऑर द इनहेरिट्स द जीन ऑफ द पॅरेंट. ह्या प्रोसेसमध्ये जेनेटिकली मीन्स ॲज इट इज आयडेंटिकल असं प्रोजेनी आपल्याला पाहायला मिळते, आणि सिंगल पॅरेंट्सपासून. इथं 2 गमेट नाही आहे, बरोबर आहे. तर एकाच आपल्याला पॅरेंट्सपासून इथे आपल्याला सिमिलर असं प्रोजेनी बघायला मिळते. सच ॲज मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल. हे जे प्रोजेनी असते हे मॉर्फोलॉजिकली मीन्स दिसण्याला, आणि जेनेटिकली मीन्स जीन्स काय असतात, दोन्ही पण सिमिलर असतात. अशालाच आपण काय म्हणतो, क्लोन्स असं म्हणतो. जसं की आपण प्लांट बघत आहे, प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणत आहे. जसं की रोजचं फ्लावर घेतलं तर रोजपासून जर कोणतं पण प्रोजेनी आपल्याला मिळत असेल तर ते रोज फ्लावर्सच मिळतात, आणि रोज प्लांटची जी प्रोजेनी असते ते रोज प्लांटच असते, म्हणजे सिमिलर असते. अशाला आपण काय म्हणतो, प्रोजेनी असं म्हणतो, किंवा क्लोन्स असं म्हणतो. Organisms choose to reproduce asexual by the different mode or ways. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही टाईप आहे, किंवा मोड आहे, किंवा मेथड आहे असं सांगू. काही मेथड आपल्याला इथं सांगितलेले आहे. कोणकोणते आहे? फर्स्ट यांनी आपल्याला फ्रॅगमेंटेशन सांगितलेलं आहे. सेकंड आहे बडिंग. थर्ड आहे स्पोर फॉर्मेशन. त्यानंतर पण आपल्याला बायनरी फ्युजन, त्याच्यानंतर कोनेडिया फॉर्मेशन अँड द गम्युल फॉर्मेशन, अँड लास्ट वन इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हे आहे मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. बघा, फ्रॅगमेंटेशन इज द फर्स्ट प्रोसेस ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन.
आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे व्हॉट इज द फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इंटू फ्रॅगमेंट. इथे काय होतं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, सपोज दॅट इथं स्पायरोगायरा यांनी घेतलंय, बरोबर आहे. दिस ऑर्गॅनिझम आर ब्रेक डाऊन इंटू द फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स मीन्स द पार्ट. काय होतं, ऑर्गॅनिझमचं ब्रेकडाऊन होते डिफरंट पार्टमध्ये ड्यू टू द वन ऑर अदर रिझन. that is called the fragmentation. means breakdown into the parts, that is called the fragmentation. आणि मॅच्युअर झाल्याच्या नंतर हे जे प्रोजेनी असतात हे इंडिव्हिज्युअली सर्वाईव्ह करतात. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. दिस फ्रॅगमेंट ग्रोज इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल. बॉडीची कट होऊन या बॉडीपासून छोटे छोटे नवीन इंडिव्हिज्युअल पाहायला मिळते आपल्याला. हे झालं फ्रॅगमेंटेशन. सेकंड आहे बडिंग. तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. इथे आपल्याला बडिंगचे एक्झाम्पल काय दाखवलेलं आहे, ईस्ट. ठीक आहे. युजली इट टेक प्लेस ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन. हे फेवरेबल कंडिशनमध्येच परफॉर्म होते बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटर ग्रोथ. त्यालाच आपण काय म्हणतो, बर्ड असं म्हणतो. बघा बर्ड म्हणजे काय आहे, प्रोड्युसिंग ऑफ द ओव्हर ग्रोथ. वन ऑर मोर, एक पण असू शकते किंवा मल्टिपल पण असू शकते. ह्या आउटर ग्रोथलाच आपण काय म्हणू शकतो, बडिंग असं म्हणू शकतो. दिस बर्ड ऑन सेपरेशन डेव्हलप इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल. हे जे बर्ड आहे हे मॅच्युअर्ड झाल्याच्या नंतर सेपरेटली काय होतं, न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये कन्वर्ट होऊन जातं. बघा इथं हे मदर सेल आहे आणि हे छोटे छोटे जे आउटर ग्रोथ दिसत आहे हे बर्ड आहे आणि पुढे जाऊन हे बर्ड काय होईल, नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये काय करेल, ट्रान्सफर होईल आणि ग्रो करेल. थर्ड प्रोसेस आहे स्पोर फॉर्मेशन. आता इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे इन क्लायमॅडोमोनस. स्पोर फॉर्मेशन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर बाय द फ्लॅजिलेटेड. फ्लॅजिलेटेड बघा इथे फ्लॅजेला, हे जे टेल लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, फ्लॅजेला असं. मोटाईल मीन्स ते कॅन मूव करू शकतं अशा ऑर्गॅनिझमला मोटाईल. झूस्पेअर विथ विच कॅन ग्रो इंडिपेंडली इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल. आता इथे काय होतं, स्पोर फॉर्मेशन थ्रू काय होतं, रिप्रोडक्शन होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. बघा इथं पॅरेंट्स देल दाखवत आहे, याला झूस्पोरेंजियम म्हणून, आणि यामधून आपल्याला छोटे छोटे झूस्पोर पाहायला मिळतो. म्हणजे रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय द स्पोर फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज द स्पोर फॉर्मेशन प्रोसेस असं म्हणू शकतो. एक्झाम्पल इज द क्लायमॅडोमोनस. त्यानंतर अदर मेथड पण आपल्याला इथे दाखवलेले, मी आधीच सांगितले तुम्हाला. द अदर मेथड ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द बायनरी फ्युजन विच ऑकर इन द क्लोरेला अँड द क्लायमॅडोमोनस. कॉनेडे फॉर्मेशन एक्झाम्पल इज द पेनिसिलियम अँड गम्यूल फॉर्मेशन. गिमा फॉर्मेशन याला म्हणते, विच इज टेक प्लेस इन द मार्केशिया. त्यानंतर बघा लास्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय आहे आपण बघू. प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली, कारण की हे असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट. हे डेफिनेशन आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनची किंवा रिप्रोडक्शनची. यामध्ये रिप्रोडक्शन होते त्याच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट थ्रू. तर बघा व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणकोणते आहे ते बघू. अ न्यू प्लांट फ्रॉम आर जेनेटिकल आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. नवीन जे प्लांट आपल्याला याच्यापासून मिळणार आहे ते काय असणार आहे, सिमिलर असणार आहे त्यांच्या पॅरेंटशी. देर आर द फ्यू मेथड विच वुड नॉट There are also few methods which would not occur naturally in the plant. ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामधली
कशाची? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची. काही प्रोसेस याच्या ज्या आहे ते नॅचरल प्रोसेस थ्रू नाही होत, आर्टिफिशियल प्रोसेस पण आपल्याला यामध्ये ॲड करावं लागणार आहे. ॲग्रिकल्चर अँड द हॉर्टिकल्चर एक्सप्लोएट द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. कोणत्या मेथड आहे मग ते? ॲग्रिकल्चर अँड द हॉर्टिकल्चर ह्या 2 मेथड आहे. इन ऑर्डर टू मल्टिप्लाय द फ्रेश स्टॉक ऑफ द प्लांट. ह्या मेथड थ्रू आपण काय करू शकतो? नवीन प्लांट ग्रो करू शकतो. आर्टिफिशियल मेथड यूज टू प्रोपागेट डिझायर्ड व्हेरायटी अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट. या प्रोसेस थ्रू. कोणत्या प्रोसेस थ्रू? आर्टिफिशियल ॲग्रिकल्चर थ्रू आपण काय करू शकतो? नवीन व्हेरायटीज ग्रो करू शकतो आपण. जशा आपल्याला पाहते जनरली आता ज्या व्हेरायटीज, भरपूर व्हेरायटीज आपल्याला या मेथड थ्रू बघायला मिळते. तर बघा, हे जे ॲग्रिकल्चर ऑर द हॉर्टिकल्चर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, यामध्ये मेथड आहे, व्हेरियस मेथड सांगितलेले आहे. जनरली हे पण एक्झाम मध्ये विचारल्या जातं कोणकोणत्या मेथड आहे, इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आहे कटिंग, सेकंड आहे ग्राफ्टिंग अँड थर्ड वन आहे टिश्यू कल्चर. तर फर्स्ट वन आपण बघू, कटिंग. द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. जे व्हेजिटेटिव्ह जसं लीफ झालं, स्टेम झालं किंवा रूट झालं, या पार्ट थ्रू काय होतं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केल्या जाते. व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट सांगितलेलं आहे. तर बघा, स्मॉल पीस ऑफ द एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग वन ऑर मोर बर्ड. आपल्याला काय करायचं आहे? छोटंसं पीस कट करून घ्यायचं आहे फॉर द प्रोपॅगेशन. कशासाठी? फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. तर इथे बघा, स्टेम कटिंग, एक्झाम्पल रोज. त्याच्यानंतर आहे बोगनविलास लीफ कटिंग अँड द रूट कटिंग. म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आपण बघत होतो, स्टेम, लीफ अँड रूट, हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे कशाच्या? प्लांटच्या. आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन या पार्ट थ्रूच होत असते. म्हणजे आपण स्टेम कट करू शकतो, लीफ कट करू शकतो, रूट कट करू शकतो आणि त्याच्या थ्रू नवीन प्लांट ग्रो करू शकतो. आणि एक्झाम्पल पण तुम्हाला इथे दिलेले आहे. सेकंड प्रोसेस आहे ग्राफ्टिंग. कटिंग केल्याच्या नंतर काय कट केलं आपण? व्हेजिटेटिव्ह पार्ट कट केला. कशाचा? प्लांट्सचा. त्याच्यानंतर आपल्याला हा जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, बघा इथं स्मॉल पोर्शन कट केलेलं आहे. बघा, हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. ॲट द नोड पॉईंटला काय करायचं? आपल्याला कट करायचं. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ग्राफ्ट करायचं आहे. म्हणजे त्याला अटॅच करायचं आहे दुसऱ्या प्लांटला. आपल्याला जी नवीन व्हेरायटी पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अदर प्लांटला काय करावं लागेल? ग्राफ्ट करावं लागेल, मीन्स अटॅच करावं लागेल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. हिअर द पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर जॉईंट इन सच ए वे दॅट ग्रो इन टू द वन प्लांट. म्हणजे एक व्हेजिटेटिव्ह पार्ट आपण त्याला अटॅच करणार आहे आणि तो प्लांट आहे. म्हणजे एकाच प्लांटवर आपल्याला डिफरंट व्हेरायटीचे फ्लावर बघायला मिळू शकतात. दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग वन ऑर मोर बर्ड, याला आपण सिओन असं म्हणतो, इट जॉईन ऑन टू अ रूटेड प्लांट दॅट इज कॉल्ड ॲज द स्टॉक. ज्या प्लांटवर आपण त्याला काय करत आहे? अटॅच करत आहे, त्याला स्टॉक म्हणायचा. दॅट इज कॉल्ड ॲज द ग्राफ्टिंग. वेअर ॲज बर्डिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बर्ड ग्राफ्टिंग. जर आपण बर्ड काय करत असेल, कट करून ग्राफ्ट करत असेल तर त्याला बर्ड ग्राफ्टिंग असं म्हणते. विच ओनली वन बर्ड इज जॉईन ऑन अ स्टॉक लाईक ॲपल, पियर ऑर द रोज. हे एक्झाम्पल झाले ग्राफ्टिंगचे. थर्ड मेथड आहे टिश्यू कल्चर. इट इज मेथड बाय विच स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट ऑफ द टिश्यू. तर या मेथडमध्ये आपण प्लांटचे टिश्यू कलेक्ट करतो. It's carefully grown into the many platelets. Micropropagation method is used nowadays. प्लांट्सचे टिश्यू घेऊन मायक्रोप्रोपॅगेशन मेथड थ्रू या टिश्यूला आपण काय करायचं? ग्रो करायचं आणि मल्टिपल
अमाऊंट ऑफ जे प्लांट आहे यापासून टिश्यू कल्चरपासून आपण काय करू शकतो, ग्रो करू शकतो. याच प्रोसेसला टिश्यू कल्चर असं म्हणतात. आता हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे? विदाउट फ्युजन ऑफ द गमेट्स, दॅट इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि त्यांचे टाईप जे बघितले आपण, जसं फ्रॅगमेंटेशन, बर्डिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फ्युजन, हे त्याचे टाईप झाले. आता सेकंड टाईप आहे रिप्रोडक्शनचं सेक्शुअल रिप्रोडक्शन, मीन्स द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट. इथे पहिल्याच लाईनमध्ये डेफिनेशन दिलेले आहे, हे डेफिनेशन मेन्शन करून घ्या. It involves the fusion of two compatible gamete or the sex cell, that is called as the sexual reproduction. Means the reproduction takes place by the fusion of male gamete and female gamete is called as the sexual reproduction. Reproduction मध्ये दोन गमेट इन्व्हॉल्व असते, यांचं फ्युजन होते आणि रिप्रोडक्शन होते. याच प्रोसेसला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. आता बघा, ऑल ऑर्गॅनिझम रीच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ. जेव्हा ऑर्गॅनिझम त्यांच्या मॅच्युरिटी लेवलला पोहोचून जाते तेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी किंवा रिप्रोडक्शन करण्यासाठी ते ॲप्लिकेबल होतं. सो बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअल, जेव्हा इट रीच टू द मॅच्युरिटी. इन प्लांट बघा इथे सांगितलेलं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन, ऑल ऑर्गॅनिझम रीच टू देअर मॅच्युरिटी दे कॅन रिप्रोड्यूस. इन द प्लांट द एंड ऑफ ज्युवेनिल और द व्हेजिटेटिव्ह फेज. ज्युवेनिल फेज किंवा व्हेजिटेटिव्ह फेज मीन्स बिफोर द फर्टिलायझेशन फेज आपण याला म्हणू शकतो, मार्क्स द बिगिनिंग ऑफ द रिप्रोडक्शन. मीन्स प्री रिप्रोडक्शन फेज आपण त्याला म्हणू शकतो, ज्युवेनिल किंवा व्हेजिटेटिव्ह फेजला. अँड कॅन बी सीन इझिली इन द हायर प्लांट ॲट द टाईम ऑफ द फ्लावरिंग. हे ज्युवेनिल किंवा व्हेजिटेटिव्ह फेजबद्दल पण तुम्हाला विचारू शकतो. द फ्लावर इज स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता इन फ्लावर प्लांट्समध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहत आहे. मग आता हा पण प्रश्न विचारला जाऊ शकते, द फ्लावर इज अ स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. म्हणजे फ्लावरमध्ये रिप्रोडक्शन कोणत्या पार्टला होते, तर फ्लावर या पार्टला होते. इन विच द सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस. द फंक्शन ऑफ द फ्लावर इज टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड गमेट. आता बघा इथे आपल्या जनरली इन ह्युमन बिईंग डिप्लॉइड नंबर ऑफ द झायगोट किंवा गमेट्स आपल्याला मिळते, पण फ्लावरमध्ये आपल्याला काय मिळतो, हॅप्लॉइड नंबर ऑफ गमेट. टू इन्श्युअर दॅट द फर्टिलायझेशन विल बी टेक प्लेस. हॅप्लॉइड गमेट सोबतच आपल्याला काय होतं, फर्टिलायझेशन होतं. टिपिकली द फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट वॉल. आता बघा फ्लावरचे पार्ट, फ्लावर आर डिवायडेड इंटू 4 वॉल. वॉल म्हणजे काय असते, पार्ट ऑफ द फ्लावर. आता इथे बघा तुम्हाला हा स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, हिबिस्कस फ्लावर दाखवलेले आहे. दिस फ्लावर आर डिवायडेड इंटू 4 टाईप. फर्स्ट वन आहे कॅलिक्स, सेकंड करोला, अँड्रोशियम अँड द गायनोशियम. अँड्रोशियम अँड गायनोशियम हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट आहे, किंवा आपण अँड्रोशियमला मेल पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट म्हणू शकतो, आणि गायनोशियमला द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. तर बघा हे आहे कॅलिक्स, ग्रीन प्लांट दॅट इज कॅलिक्स. जे कलरफुल पेटल्स असतात त्याला आपण कोरोला म्हणू शकतो. हे झाले हे जे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे दॅट इज द गायनोशियम पार्ट, आणि हे ब्लॅक कलरचे दॅट इज द अँड्रोशियम अँथर अँड द फिलामेंट. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजे जनरली प्लांट किती पार्टमध्ये डिवाइड होतो, 4 पार्टमध्ये डिवाइड होतो, दॅट इज कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड द गायनोशियम. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर इफेक्ट. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट मध्ये 2 टाईपनी होते, दॅट इज द मिओसिस, मायटोसिस अँड द मिओसिस.
ठीक आहे. तर बघा इथं मिओसिस and the fusion of the gamete to form the diploid zygote and the production of the genetically dissimilar offspring. आता बघा व्हेरिएशन आर युजफुल फॉर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू सर्वायवल अँड द इव्होल्युशन ऑफ द स्पेसीज ऑफ द ओव्हर द टाइम. Sexual reproduction is characterized by the fusion of male and the female gamete. That process is called as the fertilization. आता फर्टिलायझेशनची इथं डेफिनेशन सांगितलेली आहे ती आहे बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन ऑफ मेल गमेट अँड फिमेल गमेट दॅट इज कॉल्ड ॲज द फर्टिलायझेशन. द फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड द embryogenesis. Subsequently, sequential events that occur in the sexual reproduction are grouped into the three stages. 3 स्टेजेसमध्ये हे फर्टिलायझेशन प्रोसेस डिवाइड होते. फर्स्ट आहे प्री फर्टिलायझेशन, सेकंड आहे फर्टिलायझेशन, आफ्टर दॅट द पोस्ट फर्टिलायझेशन प्रोसेस. The male reproductive whorl or the flower are called as the androecium, and the it individual member of the androecium means the single membrane of the androecium, that is called a stamen, and the stamen consists of filament, कनेक्टिव्ह अँड अँथर. मी इथे तुम्हाला दाखवते. हा जो ब्लॅक कलरचा आहे दिस इज द पार्ट ऑफ द अँड्रोशियम. दिस अँड्रोशियम इंडिव्हिज्युअल मीन्स एक पार्ट ऑफ द दिस अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज द, याला आपण काय म्हणू, स्टेमन म्हणायचं आहे. अँड दिस स्टेमन कन्सिस्ट ऑफ द हाफ फिलामेंट, द स्टॉक लाईक स्ट्रक्चर, याला आपण फिलामेंट म्हणू. आणि हे जे अँथर आणि फिलामेंटला कनेक्ट करते याला कनेक्टिव्ह म्हणायचं. आणि दिस पार्ट इज द अँथर, याला आपण अँथर म्हणू. आणि गायनोशियम स्टाईल स्टिग्मा ओव्हरी, हा जो पार्ट आहे दॅट इज द फिमेल पार्ट, स्टिग्मा, देन स्टाक लाईक स्ट्रक्चर, स्टाईल, आणि हे जे दिसत आहे दॅट इज द ओव्हरी. हे गायनोशियम मीन्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट.